तर मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठी तुमचा ब्लॉगर सचिन पुन्हा आलेला आहे. तर मित्रांनो, वातावरण बघा कसं पावसात झाले. थोड्याच वेळात पाऊस पडेल अशी कंडिशन आहे. तर तुम्हाला आवाजामध्ये आज जरा फरक दिसत असेल. तर तो फरक मित्रांनो कशामुळे आहे, तर आपल्याकडे माईक नाही आहे सध्या. तर माईकमध्ये आपला एक माईक होता, एक माईकमध्ये थोडंसं पाणी गेलं आहे. तर आपलं पाण्याच्या कडेचं रेकॉर्डिंग असल्यामुळं त्यामुळे विदाऊट माईकचं सांगतोय. त्याच्यानंतरचे दोन भाग मित्रांनो नदीवरला येणार आहेत, ज्यात धमाल मस्ती खूप असणार आहे. आणि आपल्या ठिकाणी तर भाऊ आमचे बंधू थांबलेत. सागर हिरवडे आमचे बंधू आहेत, कामावर गेलते सिक्युरिटीला, आता आले तिथं मला रेकॉर्डिंग करताना बघून थांबलेत. आणि दोन भाग टाकणार नदीवरले मित्रांनो, धमाल बसलेले. पण त्याच्या अगोदर एक मधाचा ब्लॉग होऊन जाऊ दे. एक मध चेक करायला गेला मित्रांनो मी, तर त्याचा ब्लॉग पहा. आणि याच्या शेवटी मी नदीवरला एक किस्सा तर नक्की टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर नदीवरले दोन भाग येतील. तर 76वा भाग मध चेक करणे, आणि तो सोलो केलाय मित्रांनो मी. आता मुलांची शाळा चालू झाली आहे, त्यामुळे मुलं जास्त येत नाहीत. सोलो केलाय. माझं चॅनल पाहत चला, तुमच्या मित्रांशी शेअर कर चला. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. लोक मित्रांनो काय सांगावत न सांगू, पण गाडीचा स्टँड लागला असतं तेवढं मात्र नक्की सांगतात. या ठिकाणी मित्रांनो कसबेडीचा इकडे जाताना रोड आहे आपला, नदी घाटावर जायचा. आणि स्टँड काढून मित्रांनो मी पुढे चाललो. हा इकडून पुलावर जायचा रोड आहे. आपल्या गावाला जातो मोजी डिग्रजला. मोजी डिग्रज, कसबे डिग्रज, आणि दोन्ही गावाच्या मधून नदी कृष्णा नदी, म्हणजेच डिग्रजचा कृष्णाकाठ. कधी असं होतं मित्रांनो, सकाळी ऐकलेलं गाणं कायम तोंडात बसलं असते, तसं माझ्या गाण्यात तोंडात बसली आहे. हे कोपऱ्यावरलं घर आहे मित्रांनो. या घरापासून नदी एकदम स्ट्रेट समोर लई लांबपर्यंत दिसते. काय नजारा दिसतो या घरापासून, एकदम कॉर्नरला मस्त घर आहे. आणि या ठिकाणी पुढे गेल्या मित्रांनो आपला धरण आहे, जे मी बऱ्याच ठिकाणी रेकॉर्डिंग मध्ये दाखवले तुम्हाला. या धरणामुळे आपल्या गावाला खूप पाणी सोय झाली आहे. हे पहा, हे धरण आहे. पाणी खूप घासून चाललंय धरणाला. आणि पुढे मी तसं चालत राहिलो. हिरवागार शेती सर्व बाजूनी झाली आहे यावेळेला. रोड मोकळा मित्रांनो, त्यामुळे हात सोडला बरं का. त्या रोडला कोण नाहीये. नाहीतर आपलं कसं सेफ्टीचं काम असते. सगळ्या सांगायचं सेफ्टीमध्ये काम करा. ड्रायव्हिंगमध्ये असताना मित्रांनो कधी लापरवाही करू नका. हे मग पूर्ण सुरक्षितपणे केलेलं आहे. आणि या ठिकाणी एंट्री जरा वेगळी करूया म्हणून पळत आलो एका ठिकाणी मी. तुम्ही इशारा तो दे तुझी पे. चला मित्रांनो, आपण 16 आलो आता तुम्हाला दाखवायला मत काढण्यासाठी. कारण की आता मुलांची शाळा चालू झाली आणि जास्त मुलं आपल्याला येणार नाहीत. कुत्र्याचा भुकण्याचा आवाज आला आपला जाम. आपण डरता नाही. तुम्हाला मत दाखवू मित्रांनो, ह्या रस्त्याबरोबर मध्ये बघा, इकडून कदमवाडी रोड आहे. या ठिकाणी आपल्याला येताना रस्त्यानं परवा काल रस्ता दिसला. कुत्ते भोकणेवाले कुत्ते काटा नाही करते. भेटला मित्रांनो मध्ये इश्क की जलन. हवा सीताफळ मित्रांनो, इथं सीताफळ लागून मध्ये दिसली का सीताफळ. सीताफळच्या बॅक साईडला मला पाक एकदम जवळ दाखव. चला, एवढ्या जवळ मध्ये बघितला आम्ही. पोळी बहुतेक जास्त हाल लागल्या. मी मोबाईलने हलवून बघतो. अरे 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 अरे, मोबाईलला हलवली पोळी. पोळी नुकतीच तयार झाली दिसायला लागल्या. याचा अर्थ ही नवीन मध आहे, यात काय मध नसण्याची शक्यता आहे. तरी पण हे बघा, इथे सीताफळ किती भार लागले. इथं सीताफळा बाहेर चालू झाला आहे. कस्टर्ड ॲपल म्हणते त्याला. कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ. आणि या गोड सीताफळामध्ये आपण या गोड मधाची चव आहे की नाही चाकायचीच. ऊसाची काठी काढल्या मित्रांनो मी. ऊस आहे, साईडला ऊस लागला मोठा. प्रत्येक ऊसामध्ये मित्रांनो अशी जागा सोडली असते टेहणी करायसाठी. ऊस मोठा झाला ना, टेहणी. हो का, ऊस म्हणजे शुगर केन. ऊस आम्ही जवळ असून एवढा रस पेत नाही. लोक एवढे शहरात रस पेतात, पण आम्ही जवळ असून कधी रस पेला नाही. काय जवळ असल्या गोष्टी किंमत असते असं काम आहे. रस इथं ठीक आहे. कुठला बी ऊस तोडून घेऊन जाऊ, कोण विचारत नाही. तोडा खावा, कोण विचारत नाही. तरी पण लोक खात नाहीत. बरं चला, आता काय करू, मध आहे ना चेक करतो, तुम्हाला दाखवतो. मोबाईलच्या पुढे कॅमेरा बसला मित्रांनो, फ्रंट कॅमेरा बसला. ती कधी हातात चालू सांगता येत नाही. पण मागे ब्लर दिसला असल्यामुळे मी क्लिअर दिसा म्हणून थांबा लागले. पण मागे अजून ब्लर दिसा लागले. क्लिअर दिस की रे बाबा, मधमाशीचा आवाज अगोदर क्लिअर दिस. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं मधमाशी पूर्ण माझ्या जवळ येऊन गेले. फ्रंट कॅमेरा जिथे बसली होती तिला वाटलं काय आहे, आणि मागच्या ब्लॉकमध्ये पूर्ण कॅमेराला चावली होती. तर मित्रांनो इथे बघा, आता मित्रांनो मी एकदम जवळून तुम्हाला दाखवतो येत ना. तर यामध्ये मध मित्रांनो बहुतेक नाही असण्याची शक्यता आहे, किंवा काठी आपली. ही काठी मी डायरेक्ट त्यामध्ये घुसवतो. पोळीतनं बहुतेक आरपार व्हायला काठी. हे बघा, पूर्ण आरपार झाली आहे. पूर्ण पोळीतनं मित्रांनो आरपार झाली. एका साईडने आपण चेक केलाय. आता दुसऱ्या साईडने बघू आपण जाते नाही काठी. हात लागू नको. या साईडने मित्रांनो जरा मोठं दिसतं. या साईडने बघू, चेक करतो मी. अरे बापरे, झाड हाल लागली की. या साईडने मित्रांनो चेक करू आपण काठी घालून. हा 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 हा, नाही नाही, पोळी ह्यात नाहीच आहे मित्रांनो. पूर्ण फक्त नुसताच मध आहे.
म्हणजे नुसताच मधमाशा बसल्या आहेत, नुकतं त्याने आले बहुतेक. आणि याच्यात पोळी वगैरे काही नाही मित्रांनो, अजून तरी पोळी तयारच केली नाहीये. ठीक आहे, नवीन आल्या मधमाशा कुठून आले असतील, त्यामुळे अजून पोळी केली नाही. मग आता ह्याला काय काढण्यात इंटरेस्ट नाही आपला. टाटा बाय बाय मधुमक्खी. बसा जरा कॅमेऱ्यावर बसा आणि बघा. चला आज आपण या ठिकाणी आलो या सीताफळ झाडाखाली. अरे सीताफळ बघा, लागायच्या आधी सीताफळ होते वाळले. सर काय काय नाही ब्लॉगिंग. तुम्ही त्यांना लागायच्या आधी सीताफळ इथं वाळलेलं आहे. हे बहुतेक खराब झालेलं सीताफळ आहे. काय काय सर आपले भेटले आहेत शाळेत. सर आहे ते म्हणजे सर आप विद्यार्थी काय करला इथं, विद्यार्थी ब्लॉगिंग चालू केलाय सरांना माहिती आहे. आणि कुठं पोरगा इथे येत आहे आपल्याला चालत. यो कमॉन कमॉन बेटे बेटे कमॉन. हसायला लागलाय. ये दाखव तुला मध्ये. अरे घाबर नाही, मला वाटलं घाबरशील नवीन माणसाला बघून. नाही घाबरला. तर मित्रांनो अशी कंडिशन आहे या ठिकाणी मित्रांनो आहे विषय. तर यात नाही मित्रांनो काहीच नाही, नवीन बसला आहे. त्यामुळे आता आपण हे काढायचं कॅन्सल करू. आणि जर काढायचं म्हटली मुलांसोबत मजा मस्ती तर मग त्यावेळेला काढू आणि थोडे दिवस जाऊन द्यायला आणि थोड्या दिवसानं हा ब्लॉग करू. मग आता नदीवर काय काय घडते ते पण पाहत चला. आता याच्यानंतर हा ब्लॉग बहुतेक येईल 1 महिन्याभरात येईल. काय बारक्या 1 महिन्याभरात येईल का नाही? हा बारका पोरगा तिकडे म्हणला होय, त्याला काय माहित नाही काय आहे तरी पण ते होय म्हणलाय. तर मित्रांनो आता महिन्याभर हा मत जेव्हा येईल त्यावेळेला आपण तो 100% मध्ये काढायचा. महिन्याभरापर्यंत रेस्ट करू. तोपर्यंत माझ्या दुसऱ्या नदीवरले ब्लॉग आहेत की फुल मजा मस्ती ब्लॉग आहे, तोपर्यंत ते पाहत चला. कोई दूर 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 से कोई जाके मधमाशी में हाथ डाले, इश्क की ये जलन मध का चक पाएगा, मध मध मध. पुढच्या वेळेला चला. गावाचं नाव काय या गावाचं नाव काय? टुकुन कुन. अरे गावाचं नाव काय? गावाचं नाव हा गाव कुठला आहे? गाव कुठला आहे? हे गाव कुठलं आहे? कांडली. अरे क्या अमेरिका से आया क्या तू? कुठल्या भाषेत सांगायला लागलायस? मराठी बोलायचं काय? मग गाव कुठला सांगी? अरे तू क्या बोल रहा है निमडा चिमडा? काय बाहुबली मध्ये भाषा बोललाय का? काहीच कळणार मला. चला बाय कर, असं कर. उद्या या म्हणून सांगून गेला आणि परत येता मजा मस्ती करायला गेला मित्रांनो त्या घराची. हे घर मित्रांनो भारी आहे. समोर लॉन सारखं काहीतरी केलं आहे, ते पण तुम्हाला इथे दाखवतो. जांभळा झाड बाग वगैरे आहेत. तर चला आता आपण परतीचा मार्ग धरलेला आहे आणि डिग्रजच्या कृष्णा किनाऱ्यावरूनच मी जाताना जाणार आहे. हे पहा येताना मला डिग्रजचा कृष्णा किनारा लागला. हे बघा जाताना किती पाणी आले, लाल लाल सगळं पाणी चहा कारण की आता पाऊस चालू झालाय. आणि मित्रांनो जाताना मला एक मेंढराचा कळप दिसला. हे बघा किती छान कळप बसलाय आणि शेत किती भारी डोलताय बघा. हा काय डोलताय शेत. इकडं 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 इकडं. आणि नदीवरला मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं ब्लॉग टाकणार आहे. तर नदीवरला ब्लॉग मित्रांनो हा आहे की नदीवर ही सगळी आपली लोक आहेत, त्यांना झाली आपली पार्टी. तर या पार्टीमध्ये खोतसर बसून वाढलाय सगळ्यांना. पलीकडून अबू मिया, निखिल माने, खोतसर वरत आणि बरेच सगळेजण मेजर वगैरे नाना आबा सर्वजण बसलेत. आणि यावेळी तुम्हाला आश्चर्य म्हणजे पक्का पाटील बसलेले दिसतील, कारण की पक्का पाटील दरवेळा वाढत असतात. पण यावेळी पक्का पाटील म्हणले की मी वाढणार नाही, कारण की मी वाढोपर्यंत सगळ्यांची जेवण निम्मी झाले असतात, मला लय वेळ लागतोय जेवण व्हायल्यानंतर. मग असं ठरलं या मीटिंगमध्ये की पूर्णपणे सर्वांना जेवण वाढू होईपर्यंत कोणीही जेवण जेवायचं नाही. मग सर्वांची जेवण उत्तम पद्धतीने होतील म्हणून सर्वजण अशी वाट बघत आहेत. प्रत्येकाला जेवण ताटात वाढले गेले, पण प्रत्येक जण पुढे उभारून वाट बघतोय की सगळ्यांचं वाढून कधी होतंय. मग त्यानंतर जेवण सुरू. आणि डिग्रजचा कृष्णाकाठी मित्रांनो नदीवरला एक ब्लॉग मी टाकणार आहे, पाहत चला पोहत चला. आता जाता जाता मित्रांनो तुम्हाला आमच्या टेरेसवरली फुलाची झाड दाखवतो. टेरेसवर फुलाचं झाड म्हणजे आम्ही एक सिंगलच लावलेलं आहे, गुलछडीचं झाड आहे मित्रांनो. हे तर गुलछडीला मला संध्याकाळी तिथे बसून वास घ्यायला खूप छान वाटतं. खूप छान वास येतो गुलछडीचा मित्रांनो. मला सर्वात आवडता वास आता गुलछडीचा झालाय. आणि गुलछडीचा हा व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर कशी पांढरी गुलछडी आकाशाची बोलताय बघा. ही पांढरी गुलछडीचा व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर हे जास्वंद आहे. एकच झाड आहे मित्रांनो. आपल्याला काही मोठी परसबाग किंवा हे नाहीये की जेणेकरून जास्त बाग झाडं लावावीत. पण डिग्रजचा कृष्णाकाठी मित्रांनो मी तुम्हाला हे दाखवत जाईन. डिग्रजचा कृष्णाकाठ नेहमी खुश राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.